हॅलो, हाय, नमस्कार. मी नम्रता आपले माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. तर आपण बघतो हॉरर स्टोरीचा हा पुढील भाग. यावेळेस टायटलचं नाव आहे सावल्या गेल्यात की अजून आहेत. तर लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलेलं, तर मागच्या भागात आपण बघितलं की अन्वीची आई शेजाऱ्यांशी या घराविषयी चौकशी करायला गेली आणि खूप घाईत घरी आली. अन्वी तेव्हा गाढ झोपेत होती, पण अचानक अन्वी दचकून झोपेतून उठली आणि कावरी-बावरी बघू लागली. तोच आई म्हणाली, अन्वी, काय झालं तुला? अचानक का अशी बघतेस? ती म्हणाली, काही नाही ग आई. पण तिची नजर सारखी आरशाकडे होती आणि नकळत अन्वीच्या तोंडातून निघाले, आरशात कोणी आहे. तोच आई सतर्कतेने तिच्याकडे बघू लागली. दोघींची नजर एकाच वेळी त्या आरशावर गेली आणि यावेळी आरशात त्यांच्या मागे उभी असलेली ती पांढऱ्या साडीतली स्पष्ट दिसू लागली. तिचे डोळे खोल आणि हात पुढे केलेले, जणू ती काहीतरी मागत होती. काय मागत होती ती? कोणाला तरी घेऊन जायला तयार होती. कुणास माहीत ती सूड घ्यायला आली की मुक्ती मागायला? अन्वी आणि तिची आई थिजल्यासारख्या आरशाकडे पाहत उभ्या होत्या. आई म्हणाली, ती आपल्याकडे बघते असं वाटतंय मला. अन्वी म्हणाली, आई, आपण घाबरायला नको. मी अपूर्ण राहिलेला विधी पूर्ण करायला घेते. आईने अन्वीचा हात घट्ट पकडला. नको नको, मी सुद्धा घाबरत नाही ग. आपण काहीतरी मार्ग काढू. अचानक खोलीतील तापमान खूपच कमी झालं. श्वास घेतानाही थंडी जाणवत होती. आरशावर हलके धुकं साचू लागलं आणि त्या धुक्यातून हळूहळू काही शब्द उमटले. माझं सत्य शोधा. दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या. आई, ती आपल्याला काहीतरी सांगते, अन्वी हळू आवाजात म्हणाली. आईने धाडस करून आरशाजवळ पाऊल टाकलं. जसं ती जवळ गेली तसं आरशातलं दृश्य बघायला लागलं. आता त्यात ती स्त्री दिसत नव्हती, तर एक जुनी खोली दिसत होती, अंधारलेली, आणि मध्यभागी होता तोच आरसा. त्या खोलीत ती स्त्री बसलेली होती रडत. मला वाचवा, त्यांनी मला इथे बंद केलंय. तिचा आवाज आरशातून स्पष्ट ऐकू येत होता. अचानक सर्व दृश्य बदललं. काही पुरुष त्या स्त्रीला जबरदस्तीने त्या आरशासमोर आणत होते. ती ओरडत होती, मदतीसाठी विनंती करत होती आणि मग तिची सावली त्या आरशात ओढली गेली. अन्वी भीतीने मागे सरकली. आई, त्यांनी तिला आरशात कैद केलंय वाटतं. आईचं मनसुद्धा हादरलं. म्हणजे तिचा आत्मा अजूनही इथेच अडकलेला आहे. इतक्यात अचानक दरवाजा जोरात आपटला. खिडक्या आपोआप उघड बंद होऊ लागल्या. वाऱ्याचा जोर वाढला. आरशातून पुन्हा ती सावली बाहेर येऊ लागली, पण यावेळी तिचा चेहरा रागाने भरलेला होता. तुम्ही मला सोडलं नाही तर मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. तिचा आवाज आता भयानक झाला होता. अन्वीला थोडं रडायला येऊ लागलं. सर्व माझ्यामुळे होतंय. मी आईला किती त्रास देते. मी हट्ट केला नसता तर हे घर मी घेतलं नसतं. मी का असा हट्ट करते? हे फार भयंकर भूत आहेत. यांना सोडवणं माझ्यानी जमेल का? यांना मुक्त करणं माझ्यानी होईल का? आई, ती आपल्याला इजा करेल का? आईने स्वतःला सावरत ठाम आवाजात म्हटलं. नाही, आपण तिला मुक्त करू, तेव्हाच हे सगळं थांबेल. आईला अचानक शेजाऱ्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. त्या स्त्रीचा मृत्यू सामान्य नव्हता. तिला अन्याय करून, कैद करून तिच्या आत्म्याला बांधून ठेवलं होतं. अन्वी, घरात कुठेतरी तिच्याशी संबंधित काहीतरी असेल. आपल्याला ते शोधावं लागेल. दोघी घाईघाईने घरात शोध घेऊ लागल्या. जुन्या कपाटात धूळ साचलेल्या वस्तूमध्ये त्यांना एक लहानशी पेटी सापडली. पेटी उघडताच एक जुना फोटो आणि एक पत्र सापडलं. फोटोमध्ये ती स्त्री होती, पण हसत होती आणि आनंदी दिसत होती. पत्रात लिहिलं होतं,
जर कोणी हे वाचत असेल तर कृपया मला मुक्त करा. माझा आत्मा या आरशात अडकवला आहे. तो आरसा फोडला तरच मला शांती मिळेल. पण सावध राहा, माझा राग भयंकर आहे. अन्वीने आईकडे पाहिलं. आई, आपण आरसा फोडू का? आई काही क्षण शांत राहिली, कारण तिला जाणवत होतं आरसा फोडणं म्हणजे त्या आत्म्याला मुक्त करणं. पण जर तो आत्मा रागाने भरलेला असेल तर तो अधिक धोकादायक होऊ शकतो. आणि आरशातून जोरात आवाज ऐकू येऊ लागला, लवकर करा, नाहीतर उशीर होईल. आता निर्णय त्यांच्या हातात होता. आरसा फोडून त्या आत्म्याला मुक्त करायचं की तिथून पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवायचा. तर मित्रांनो, आपणास काय वाटतं? दोघींनी, अन्वीनी आणि अन्वीच्या आईनी पळून जावं की संघर्ष करत त्या आत्म्यांना मुक्त करावं? आणि मुक्त केलं तर काय होईल पुढे, हे जाणण्याकरिता तुम्ही ही स्टोरीचा नक्की पुढचा भाग ऐका आणि लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.